आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते प्रेक्षक होती। नाशिकहून नाशिकला पाण्याची पातळी गोदावरीची जबरदस्त वाढलेली आहे। नाशिकमध्ये पुरानं अत्युच्च पातळी गाठलेली आहे। नाशिकमधला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेलेला आहे। असं खूप वर्षांनंतर झालंय। शहरातले बहुतेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत। सर्वात मोठा पूल आहे तो म्हणजे जुना विक्टोरिया पूल, आताचा अहिल्यादेवी होळकर पूल, त्याखालोखाल गाडगे महाराज पूल आहे, कन्नमवार पूल आहे। हे मोठे पुलांपैकी एक पूल आहे, त्यापैकी गाडगे महाराज पूल नाशिकमधला पाण्याखाली गेलेला आहे। पुराच्या पाण्याने अत्युच्च पातळी गाठलेली आहे। योगेश खरे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। योगेश, काय सांगाल? अनेक वर्षांनंतर असा योग आलाय, गोदावरीला महापूर येईल असा अंदाज लावला जातोय। काय नेमकी परिस्थिती आहे? अजूनही पाऊस सुरू आहे का आणि पाण्याची पातळी कुठपर्यंत पोहोचली? खरं अजित, अजूनही पाऊस या ठिकाणी सुरू आहे। जवळजवळ 200 मिलीमीटर पाऊस जो आहे हा अजूनही या ठिकाणी पडतो आहे। गेल्या 24 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। खरं म्हणजे आज या 24 तासामध्ये हा 350 मिलीमीटर 300 मिलीमीटर होऊ शकेल इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। गोदावरी, नासर्डी आणि आजूबाजूच्या सर्व उपनद्यांमध्ये पाऊस आल्यामुळे आणि त्याचबरोबर गंगापूर धरणातून सुद्धा विसर्ग होत असल्यामुळे गोदावरीला महापूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। गाडगे महाराज पूल हा धोक्याची पातळी समजला जातो। जर गाडगे महाराज पुलावरून पाणी गेलं तर आजूबाजूच्या गावांमध्ये, शहरातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी घुसतं आणि त्यामुळे अनेक घरं हे होतात। तर भांडी बाजारात पाणी घुसलंय, सराफ बाजार सुद्धा पूर्णपणे रिकामा करण्यास सांगितलेलं आहे आणि रविवार करंजापर्यंत पाणी जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे एकूणच सावधानतेचा इशारा हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पालकमंत्री गिरीश महाजन स्वतः याची सर्व पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि एकूण परिस्थिती जर आपण बघितली तर नाशिकमधली परिस्थिती मोठी बिकट झालेली आहे। संपूर्ण शहरामध्ये सध्या वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। सर्व ब्रिज हे बंद करण्यात आलेले आहेत आणि पोलीस आयुक्तांनी कुणालाही बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे। योगेश, एकूण परिस्थिती प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे का? कारण पूल पाण्याखाली गेले म्हणजे नाशिकचे दोन भागांचा संपर्क एकमेकाशी पूर्णपणे तुटतो। काय नेमक्या खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय आणि किती वर्षांनंतर अशी परिस्थिती आलेली आहे? काय सांगतायत अनुभवी लोक? कारण गोदावरीच्या पुरांचं वर्णन हे अनेक वेळा केलं जातं। हा जो पूर आहे, असा पूर किती वर्षांपूर्वी आला होता, काय सांगितलं जातंय? खरं म्हणजे 2008 मध्ये गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे रात्रीतून हा सगळा पूर आलेला होता। 2008 नंतर असा पूर कोणी बघितलेला नाही आणि त्याआधी असे पूर आलेले आहेत, पण गाडगे महाराज पूल सहसा पाण्याखाली जात नव्हता। यावेळेस तो गेलेला आहे आणि एकूण पावसाचा वेग बघता येत्या काळामध्ये विक्टोरिया पूल सुद्धा पाण्याखाली जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकूण शहरातले जे गोविंदनगर वगैरे भागाला, सिटी सेंटर मॉलला भागाला जोडणारी जी पूल आहेत ती सुद्धा उंटवाडचा पूल पण पाण्याखाली गेलाय नासर्डीला पूर आल्यामुळे। त्यामुळे शहरातली इकडची वाहतूक पण पूर्णपणे बंद झाली आहे। संपूर्ण नद्यांना शहरातल्या पूर आल्यामुळे एकूण परिस्थिती गंभीर बनली। योगेश, आपण आवाहन करूयात नाशिककरांना, कृपया आपण खबरदारी बाळगा। जोरदार पाऊस होतोय पण पुढे हे सगळं पाणी मराठवाड्याला नगर मार्गे जाणार आहे, त्यामुळे निश्चित समाधानाची बाब आहे। पण नाशिकमध्ये अनेक वर्षांनंतर हा पूर आलाय। धन्यवाद या माहिती करता आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।